भारतातील पहिले देशी गोवंशावर आधारित खिलार ॲप वसुबारस 2024 या शुभमुहूर्तापासून सगळ्यांसाठी उपलब्ध झालेले आहे. अँड्रॉइड व आयफोन या दोन्ही फोनमध्ये खिलार ॲप डाउनलोड करू शकता. भारतातील प्रत्येकाने ॲप आजच डाउनलोड करा. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. ही गाय कशी आणली म्हणले तुम्ही? तिकडे गेले होते, कशी निवडून आणली? आपण तिकडे कोंडा आणायसाठी गेलो होतो. कोंडा आणताना आपल्याला ही बारकेपणी तिथं पसंत पडली म्हणून आपण आणली. 3 महिन्याची लहान असते. कोंड म्हणजे कुठल्या कामासाठी आणता तुम्ही? शेती विक्रीसाठी. आपण विक्री. ओके. मग तुम्ही आता किती वर्ष आले खिलार क्षेत्रात काम करताय? एक 5 वर्ष झाले. आता हे तुमचं गाव कुठे? नाव, गाव, तालुका, जिल्हा जरा सांगा. गाव आमचं शिगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझं नाव कृष्णात राजाराम फारणे. आणि फोन नंबर 98 23 41 21 74. आता ही गाय जेव्हा घेतली किंवा ही तुम्ही फायनल केली, काय कारण होतं? कुठल्या गोष्टी बघितल्या की बाबा आता हीच घ्यायची म्हणून? आवडण्यामागचं काही कारण किंवा काय? ही आवडण्याचं कारण म्हणजे याचा बैल चांगला होता. ही जी वंशावळ पुजाऱ्यांच्या बैलांची, ते आपल्यासनी बैल पाहिजे, म्हणजे त्याची वाईक आपल्यानी पाहिजे होती कालवड, म्हणून आपण ही लहानपणी असताना आणली. किती महिन्याची होती आणली तेव्हा कालवड? आणली तेव्हा ही 5 महिन्याची होती. आणि मग आता वळूमा आता आणली तर वळूमा आहे का तुमच्या भागात? वळू आता आपल्या इथं नाहीत तसे. आता ह्या टायमाला आपण खाली जाणार आहे. ओके. मग आता आपण भरली ना आपल्याकडे हे जे खाली वासरू झालेली कालवड आहे ना ती? तर ती कुठल्या बैलाची? ही निशांची कालवड आहे. बाऊचींची आणि नाईक पाप्पा भोसले यांची कालवड आहे. आणि आता एक गोष्ट बघितलं तर तुमच्या भागात खिल्लार गाय आहेत का भरपूर? आता हे 2 वर्ष झालं चालू झालेत. आपले पहिल्या नव्हत्या, आता 2 वर्ष झालं चालू झाले. पण आता इथून पुढे तुम्ही हे जास्तीत जास्त खिल्लार पण वाढवा? आता इथनं पुढे आम्ही वाढवणार आहे. मग आता अशी गाय बघितलं तुमचे मित्रमंडळी पण म्हणतात का की आम्हाला? आता मी म्हणजे माझ्या ह्यानं मी आमच्या 3 मित्रांनी आम्ही गाया घेऊन दिलेली. हो का? हो. ते पण आवडीने सांभाळतात? आवडीने सांभाळतात. आणि मग वैरण तुमची विकतची का शेतात? वैरण आपली विकतची आहे, थोडीफार घरची आहे. दोन्ही टाइम आपलं असतं. आणि गाय मग आपण दिवसभर गोठ्यात असते का बाहेर पण सोडतोय? नाही, दिवसभर घरी जाते असते. आपले 1 तास 2 तास आपलं बाहेर फक्त फिरवतो. आणि वासराला दूध पुरल असं व्यवस्थित? दूध आहे, खूप आहे. आपण काढतो स्वतःसाठी? काढतो. आता तुमच्या मित्रांनी आणलेली गाय, मग त्यांना ह्याच्या अगोदर त्यांनी हे केलेलं आहे का? म्हणजे त्यांनी सांभाळलेली आहे का? नाही, ते आपले बघूनच तिने बी आता सांभाळायचं. मग त्यांच्याकडे दुसरी जनावर होती का? ते पण दुसरी म्हशी होत्या, देशी गाय काही नव्हत्या. मग देशी गाय सांभाळणं आणि दुसरी जनावर सांभाळणं याच्यात काय फरक पडतो? म्हणजे का चालून म्हणजे अनुभव वेगवेगळा आहे का काय? अनुभव म्हणजे शेजाजवळ आले की अनुभव म्हणजे एकदम फ्रीली वाटतं, तर काय वाटत नाही. त्यामुळे यांच्यापाशी काय बाकीची जनावर सांभाळणं आणि देशी गोवंश सांभाळणं खिलार आपलं एक वेगळं हे म्हणायचं? हे वेगळेच आहे. ही एक आवड आहे आपल्याच लहानपणापासून, आणि आपला एक छंद होता हे सांभाळायचा, त्यामुळे आपण हे सांभाळले. मग आता हे छंद तुम्ही आता हे आणलंय तर खिलार, तर मग बाकीचं घरात तुमची लहान मुलं किंवा कोण आहेत काय? लहान मुलं बी आपले म्हणजे भावांची मुलं ते बी हे करतात. त्यांना आवडतं? आता आवडतात. आमच्या घरातली सगळे हे करतात. आता तुमच्याकडे बाकीची पण जनावर बघतो. आता हे एवढं गोठ्यात 3 जनावर आहे तुमच्या वेगवेगळी, तर ह्या 3 जनावरांचं करण्यासाठी तुम्ही एकटे माणूस का कोण अजून असते हाताखाली? नाही, आमच्या घरातलेच आम्ही 3-4 जण असतो. पप्पा, आई वडील, मी, भाऊ, वहिनी.
तुम्ही शेतीच हे करताय का मी तुम्ही? शेती बी आहे आणि नोकरी बी करतो. ओके, नोकरी कशा क्षेत्रामध्ये? एमआयडीसीत आहे मी ओके. शिरोलीला. आता एमआयडीसी मध्ये शिरोलीला आहे तर तुम्ही समजा ड्युटी एकच असते का 2-3 हो, असते? एक शिफ्ट 8 शिफ्ट 8. मग आता तिथं कामावरनं आता ही गाय घेण्याच्या अगोदर कधी खिलार होती आपल्याकडं? नव्हती. मग आता हे मला असं विचारायचं आहे की तुम्ही एमआयडीसी मध्ये समजा कामाला आहे तर तिथं गाय घेण्याच्या अगोदर तुम्ही कामावरनं घरी आल्यानंतर माणूस दमतोच, म्हणजे कोणी तुम्ही आम्ही सगळेच दमतो, पण गाय आणल्यानंतर एक असं जाणवतं की बाबा थोडस म्हणजे हिता कामावरून आलं गोठ्यात आलं तर थकवा गेला किंवा असं काय असतं काय? नाही, हिजाबाशी आले की थकवा खूप पाक जातो. त्यामुळे कंटाळा काहीच येत नाही हिजाब जवळ आले तरी. तरी 8 तास आम्ही ड्युटी करून आलो तर 1-5 मिनिटं हिजाबाशी आलो तर आम्हाला कंटाळा पाक निघून जातो. तुमचे वडील आहेत का आता इथं? हा, आहेत ना. हे कोण आहेत? ते चुलते आहेत. तुमचे चुलत्यांना बोलवा जरा, या जरा थोडस. जावा, राहू दे चप्पल, राहू दे, जावा. तुमचं नाव सांगा. अशोक गंगाराम फारणे. आता हे ह्यांना विचारलं की कामावरून आल्यावर आता खिलार आणल्यानंतर चांगलं वाटतं किंवा एक आनंद वाटतो, तर तुम्ही म्हणले समाधान वाटतं. तर काय समाधान म्हणजे काय? आता बाकीच्या गोट्यात म्हैस पण आहे, जर्सी पण आहे, पण याच्यात समाधान म्हणजे काय? खिल्लार म्हणजे काय, आमच्या वडिलांची तेच पारंपरिक म्हणजे लहानपणीपासून वासरं पाळायची, पाडी हे लहानाची मुठ्ठी करायची, असं आमचं ती म्हणजे ही चालूच आहे, ती आवडच चालू आहे आम्हाला. आणि त्याच्यातनं पुन्हा ह्याला नाद लागला. आता तुम्ही त्याचे चुलतेत, आता त्यांनी आणलंय तर आता तुमच्या काळात होतं का कधी खिलार तुमच्या दावणीला? होती जुन्या काळात होतं? पहिली होती, गाय होती आमची, गाई वासरं अजून फोटो आहेत की बैलांचे. त्याच्यामुळे आम्हाला ती घराण्याला आमच्या ती वळायलाच लागलं. मग आता तुमच्या काळामध्ये गावामध्ये जेवढी खिलार होती बैल म्हणा किंवा गाई, तर तेवढं आज आहे का नाही? आहेत की अजूनही आहेत, लोक करतात आहेत. आवडत. वडील पण आहेत काय तुमचे? हा, आहेत. या की जरा इकडे थांबा, तुम्ही पण थांबा, जाओ तुम्ही जाओ. या ह्या साईडला एक जण. मला तुमचं नाव सांगा आम्हाला. माझं नाव राजाराम गंगाराम फारणे. आता तुमचं हे मुलगा खिलार सांभाळतो किंवा काय बाकीची पण जनावर आहे, तर काय वाटतं आज, म्हणजे चांगलं वाटतं का आणल्यानंतर असं वाटलं की कशाला आणलं होतं? काय चांगलं वाटते. चांगलं वाटतं, आनंद आहे. तुमच्या लहानपणी काय असायचं गोठ्यामध्ये? आमच्याकडे काय गया बिया होत्या, हा, खिल्लार होते, पाडी 200-400 पाडी होती. वय वडिलांनीच आमच्या नाद होता वगैरे खिल्लार बैलांचा. हा हा. जातीवंत बैला म्हणजे चांगलं वासरू दिसलं त्याला घ्यायचं म्हणजे घ्यायचंच, मग काय वाटेल तुम्ही. मग त्यावेळेस तुमच्या वडिलांच्या काळात शेती ही बैलांवरच असेल? बैलावर त्यावेळेस बैलांना शेती सगळ्या पुरी कोळपा हे सगळं पाक बैलांना चालायचं. आता पॉवर टेलर हे सगळे आले, पण पहिलं आमचं 4 बैलाचं कोळप सुद्धा होतं, कोरपण होते 4 बैलाची, भात पेरायचं, ज्वारी पेरायचं, सगळं होतं आमच्या साहित्य जवळच. आता तुम्हीचा काळ म्हणलं तर तुमच्या वडिलांचा आता हा बराच तसा म्हणजे जुना काळ आहे, तर जसं त्या काळामध्ये तुम्ही नांगरणी बैलावर करायची, आता हे ट्रॅक्टर आलं, सगळं आलं, तर त्याच्यावरती नांगर करणं म्हणजे शेती काम करणं बैलांच्या ह्याच्याने, याच्यावरती करणं ट्रॅक्टरवर काय फरक आहे? त्यावेळेची शेती वेगळी, म्हणजे करताना कसं 10 बैलाचा नांगर पाहिजे तेवढा आपल्याला लावता येत होता. आता ट्रॅक्टरवाले लावतात कुठं फूट साईज वर ढकलले की नुसते माती पलटी मारून झाले की झालं. आणि पहिला 10 बैलाचा नांगर चालला म्हणजे चांगला 1.5 फूट नांगर पलटी मारायचं, एवढे आता होत नाही ते पहिल्यासारखं. बैलाचं नांगर जे होतं ते आता होत नाही. मग आता ट्रॅक्टरनी पण ते काम शक्य होत करतील कुठं होतंय, पण ते ट्रॅक्टरवाल्यांच्या हातात आहे सगळं, करायचं का नाही करायचं. पण ते मग आता असं म्हणजे बैलांनी शेती करायला क्षेत्र जास्त पाहिजे का ट्रॅक्टरनी शेती करायला क्षेत्र जास्त पाहिजे? आधुनिक निघाले हो सगळं, त्यामुळे माणसाला धावतं जग निघाले चटदिशी लवकर. आता पहिलं कसं नांगर करून पुन्हा 10 बैलाचा जर राऊत चालायचं म्हटलं तर 1-2 एकर काढायचं म्हटलं तर 5-6 दिवस लागायचे. पहिले 12 वाजता 11 पर्यंतच हाणणार, 12ला सोडून द्यायचं आम्ही, असं होतं तेव्हा सकाळ. पुन्हा दुपारनं नाही. ट्रॅक्टर सकाळी गेले की तासाभरात 2 एकर पाक पलटी करून येतो मला. पण आता एक गोष्ट जर म्हणजे आता आम्ही आता कदाचित आम्ही बरेच लहान होतो या गोष्टी प्रश्न विचारण्यासाठी, तरुण आहेत आम्ही, तर आता त्यावेळेस आता बैल सांभाळायची तर त्या बैलांना खुराक असेल त्यांचं हे असेल ते जास्त बघणं, त्यात परत एक माणूस पाहिजे. आणि आता जर म्हणलं तर ट्रॅक्टर
त्यांनी काम केलं नाही केलं, डिझेल टाकलं, काम चालतं, हे चालतं, म्हणजे त्याला कमी आहे, तर मग ते हे असं असलं तरी बैलच बरी. त्यावेळेस कसं आहे, त्यावेळेचा काळच वेगळा होता. आता माणसाला पैसा झालाय, तंत्रज्ञान निघाले, ट्रॅक्टर निघाल्यात, लवकर शेती होत्या, उद्योग भराभरा होते. आणि बैलांनी कसे हे 10 बैल सकाळी गेले की 20 गुंठ 30 गुंठ काढले की सपलं काम. त्याच्यापेक्षा जास्त नांगरत नव्हती ना. ते 12 11:30 12च्या आतच पुन्हा नाही दुपारनं ऊन लागायला लागलं की बैल बंद, सगळी बैल सोडून द्यायची. माझे नाव कृष्णात राजाराम फारणे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, गाव शिगाव. माझा मोबाईल नंबर 98 23 41 21 74. ओके, धन्यवाद मालक. खिल्लार महाराष्ट्राची शान